नमस्कार, मी डॉक्टर सीमा शिंदे, कुसगाव बुद्रुक लोणावळा। आज आपण आहात कुसगाव येथे आणि युनेस्कोने जो जागतिक वारसा जतन करण्यासाठी प्रकल्प ठरवला आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने एक शाळांचा विकास व्हावा म्हणून गाव पातळी आणि शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने काही स्पर्धा भरवल्या आहेत। त्याच्यामध्ये 10 क्रायटेरिया आहेत। त्यातला एक क्रायटेरिया म्हणजे किल्ला बनवणे स्पर्धा। बाकीच्या आहेत महिला सबलीकरण असू देत, पुरातन वस्तूंचं प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, अशा खूप सारे क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये। त्याच्या अंतर्गत आपण आज येथे किल्ला बनवला आहे राजगड। अतिशय सुंदर असा हा किल्ला बनवला असून सर्व बारकावे त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत। माची असू दे, बाले किल्ला, महाराजांची सदर आहे किंवा बुरुज, तटबंद्या। प्रत्येक मी लोणावळेकरांना किंवा आजूबाजूच्या गावातल्या शाळांना आणि ग्रामस्थांना अशी विनंती करते की तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या ह्या गोष्टीसाठी आणि ह्या गोष्टींचा आनंद घ्या। हे जे किल्ला बनवला आहे हे आम्ही ग्रामस्थ स्पर्धेच्या हिशोबाने बनवलेला नाही आहे। गेली 10 ते 15 वर्ष आम्ही दरवर्षी किल्ल्याची सफर करतो। गावातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या मुलांना घेऊन जाऊन आम्ही ह्या किल्ल्याचं परीक्षण करून त्याचा अभ्यास करून त्या हिशोबाने किल्ला बनवतो। त्याच्यामुळे अनेक फायदे होतात। लहान मुलं मोबाईलपासून काही काळासाठी का होईना दूर राहतात आणि त्यांनाही ह्या गोष्टींचं वेड लागतं आणि ध्यास मनात घेऊन ते सुद्धा एक पवित्र अशा उद्देशाने प्रेरित होऊन हे त्यांचं काम किंवा वारसा म्हणा पुढे चालू ठेवतायत चांगल्या गोष्टींचा। तसंच चिल्ड्रन हेल्थ पार्क असू देत किंवा शाळेमध्ये काही विकासासंदर्भात जी कामं आहेत ती सुद्धा आम्ही इथले शाळेचे शिक्षक सुद्धा खूप डिवोटेड असे आहेत आणि एकत्रितपणे आम्ही खूप चांगली समाज विधायक अशी कार्य करत असतो। म्हणून हा किल्ला प्रत्येकाने बघायला यावा अशी मी प्रत्येकाला विनंती करते। धन्यवाद। मी महादेव रघुनाथ शेलार या जिल्हा परिषद शाळेमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून काम पाहतो। ज्याला गडांचा राजा म्हटलं, राजांचा गड असा किल्ले राजगड या राजगडाची प्रतिकृती आपण या शाळेमध्ये बनवलेली आहे। खरं तर राजगड बनवणं खूप अवघड आहे, कारण ज्यावेळेस शिवरायांनी आपल्याकडे अनेक असलेल्या किल्ल्यांच्यामधून स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाची निवड केली, तर हा किल्ला अतिशय अवघड आहे म्हणूनच या ठिकाणी निवड केलेली आहे। आणि अशा अवघड किल्ल्याचीच निर्मिती या ठिकाणी कुसगाव बुद्रुकचे ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेले आहे। खरं तर हा किल्ला बनवत असताना पर्यावरणाला काही हानी पोहोचेल का, तर तोही आम्ही विचार करून फक्त आपल्या परिसरातील दगड, माती याचाच वापर करून, अगदी नैसर्गिक रंगाचा वापर करून या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती केलेली आहे। गेले 8 दिवस कुसगावकर ग्रामस्थ अगदी रात्री उशिरापर्यंत काम करून एक मनापासून केलेली जी कलाकृती म्हणूया आपण, तर ती कलाकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। म्हणूनच अतिशय सुंदर असा राजगडाची निर्मिती, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी भेटायला आलेले जे आहेत, इतिहास तज्ज्ञ असतील किंवा मान्यवर असतील, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कबूल केलं की राजगडाची अगदी हुबेहूब प्रतिकृती आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आपण या राजगडाची माहिती घेत असताना पाहतो की आपण या ठिकाणी 3 ज्या माची आहेत त्या माचींचाही आपण या ठिकाणी निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर या माचीवरती जी शिवराजांच्या काळामध्ये तटबंदी मजबूत उभारली गेली होती, तर त्या तटबंदीचा दाखवायचा बुरुज वेगवेगळे असतील। त्याच पद्धतीने या राजगडावरती ज्या काही पूर्वीच्या ज्या खाणाखुणा आहेत त्याही या ठिकाणी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः तुम्ही पाहाल की राजगड आहे, परंतु या राजगडाच्या वरती जो बाले किल्ला आहे अतिशय अवघड असा, अगदी आजही त्या बाले किल्ल्याला वरती जर जायचं असेल तर एकाच व्यक्तीला प्रवेश करता येतो आणि त्या गडावरती अनेक वास्तूंची निर्मिती राजांच्या काळामध्ये झालेली आहे। त्यामध्ये राज सदर असेल, जननी माता मंदिर असेल, त्याच पद्धतीने विविध जे टाके आहेत किंवा विविध ज्या वास्तू आहेत त्यांची उभारणी केलेली आहे। आपल्याला खरं आजही कल्पना करवत नाही की त्या काळामध्ये साहित्य साधनं उपलब्ध नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या वास्तूची निर्मिती राजांच्या काळामध्ये कशी झाली असेल, हाही एक अचंबाच आहे। तर प्रत्येक ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आपल्या
आत्ताच्या भावी पिढीला हे जे आपलं इतिहास आहे तो कळावा म्हणून आम्ही शाळेमध्ये फक्त राजगडाची प्रतिकृतीच नव्हे तर या राजगडाशी अनुषंगाने किंवा आपल्या इतिहासातील ज्या अनुषंगाने अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह केलेला आहे. त्या ठिकाणी आपण प्रदर्शनही लावलेलं आहे. तर याच्यातून विद्यार्थ्यांना आपल्या ज्या मागच्या ज्या गोष्टी आहेत आपला इतिहास कसा होता तर या इतिहासाचा बोध होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. वंदना देशमुख या शाळेत मी उपशिक्षिका म्हणून काम करते. आज या ठिकाणी किल्ल्याची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर काही वस्तूंचं प्रदर्शनही मांडलेलं आहे. त्यामध्ये प्राचीन काळातील दगडी वस्तू या प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेल्या आहेत. हा आहे दगडी खलबत्ता, जुन्या काळातला आहे. आधुनिक काळातील लोकांना प्राचीन काळी वस्तू समजाव्यात हा या पाठीमागचा उद्देश आहे. ही आहे दगडी उखळ, याच्यामध्ये धान्य काढलं जायचं मुसळाद्वारे. त्याचबरोबर आहे दगडी चौथरा, या चौथऱ्यावर लाकडी खांब उभे असायचे. तो खांब खराब होऊ नये म्हणून याचा उपयोग व्हायचा. हे आहे धान्य मोजमाप करण्यासाठी वापरलेलं शिरद. त्याचबरोबर हे सुद्धा धान्य मोजण्यासाठी आधुली म्हणून याचा वापर केला जायचा. ह्या दगडी खलबत्ताचा आहे हा, पण हा प्रामुख्याने औषधी वनस्पती वाटण्यासाठी याचा उपयोग व्हायचा. हा आहे कास्याचा ग्लास, हा पण प्राचीन काळी आहे. विशेष म्हणजे ही लाकडी वाटी, ही सुद्धा नाविन्य या वाटीमध्ये आहे. इथं पाहावयास मिळतं. हे मापटं आहे. पुन्हा ह्याच्या लाकडी पादुका आहेत, ह्या सुद्धा नवीनच आहेत. पुन्हा दगडी दिवा, हा किल्ल्यांवर किंवा प्राचीन काळी या दिव्यांचा वापर होत असे. त्याचबरोबर पुढे आहेत. पुढे आल्यावर आपल्याला दिसतं आहे की नाणी, ही प्राचीन काळी नाणी आत्ताच्या पिढीला पाहावयास मिळतात ते संग्रहातून, आणि त्यासाठीच इथं प्रदर्शन मांडलेलं आहे. पुढे ह्या काही नाण्यांची आम्हाला डीपमध्ये माहिती आहे, सखोल माहिती मिळाली. हे आहे सातवाहन नाणं. पुढे आहे रोमन नाणं. हे आहे कुशाण नाणं, शिवहोन व शिवराई नाणं. पुढे चोळ राजाच्या काळातील नाणं, आणि हे अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हे नाणं आहे. पुढे चलनातून बाहेर गेलेल्या अशा या नोटा आहेत, इथं संग्रहात ठेवलेल्या आहेत. धन्यवाद. मी संतोष राऊत, कुसगाव ग्रामस्थ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या भूमीमध्ये या ठिकाणी आपल्या कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने व परिसरातून आम्ही काही या ठिकाणी प्रदर्शन दाखवत असताना काही शस्त्रांचा साठा या ठिकाणी दाखवत येत आहे. या ठिकाणी जुन्या काळातलं हे खंजीर या ठिकाणी फार अतिशय जुनं आहे. त्या टायमाला काही जुन्या तलवारी होत्या, त्या दुधारी तलवारी होत्या. ही दुधार तलवार. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे तलवार दाखवण्यात आहे, ही मराठा तलवार आहे. त्याचप्रमाणे हे शिल्कगदी कट्यार, हे कट्यार आहे. त्याचप्रमाणे कुऱ्हाड, त्यातून हे वाघनखे आपण ओरिजिनल नाही आहे ते बनवून घेतले, पण हे वाघनखे अशा प्रकारचे असतात. हे शाळेतली मुलांना दाखवण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे ही दक्कनी कुऱ्हाड, ही हत्तीसाठी किंवा हत्तीला मागं घेण्यासाठी ही कुऱ्हाड वापरली जायची, अशी दक्कनी कुऱ्हाड. त्यानंतर कुकरी, ही वक्रतोप, ही वक्रतोप आहे. त्याचप्रमाणे काही तलवारी आपण राजपूत तलवार, सैनिकी तलवार अशा नावावर काही तलवारी आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे हा दगडी तोफगोळा, हा दगडी तोफगोळा आहे जुन्या काळातला. याला भाला, जुन्या काळात हा भाला असायचा, त्याला भाला म्हणतात. त्याच्यानंतर हा लोखंडी तोफगोळा, हा अतिशय जड, आणि हे किल्लेची जे तटबंदी असायची ही तटबंदी तोडण्यासाठी किंवा दरवाजा तोडण्यासाठी याचा वापर व्हायचा. असे हे शस्त्र आपण सर्व हे आमच्या ग्रामस्थांच्या व परिसरातील जमा करून शाळेतील मुलांना त्याचा अभ्यास व्हावा यासाठी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे शालेय या आपल्या जिल्हा परिषद शाळा कुसगाव बुद्रुक याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व ग्रामस्थांना काही अभ्यास व्हावा, तरुण पिढीला काही अभ्यास व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तकं या ठिकाणी लावलेले आहेत. धन्यवाद. माझं नाव हरिश्चंद्र महादू गुंड, राहणार कुसगाव. आम्ही काही वर्षापूर्वी राजबाजी किल्ल्यावरती गेलो. तिथे गेल्यानंतर पाहण्यात आलं आम्हाला की मनोरंजन जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यावरती हा दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता दगड मातीच्या साह्याने. तर आम्ही तो परत उत्खनन करून पूर्ववत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळेस पूर्ण असे मोठे मोठे दगड
असे दगड होते, असे आमच्या पूर्ण टीम नसते बनत तरुण मंडळ कुसगाव बुद्रुकने तो पूर्ण पूर्ववत करून पर्यटकासाठी खुला करून दिला आहे. तसेच लोहगड किल्ला ह्या पायथ्याशी एक 10 वर्षापूर्वी आम्हाला जवळजवळ 5 तोफा खाली भेटल्या होत्या. त्या आम्ही परत पूर्ण लोहगडावरती मेन महादरवाजा आहे त्याच्या राईट साईडला आम्ही ते आता उचलून ठेवलेलं आहे. तिथं जवळजवळ 5 तोफा आणि तुटलेल्या 2 तोफा असे एकूण 7 तोफा आम्ही गडावरती पुन्हा नेलेले आहेत का तिथे? हो, आता ते आहेत, बघू शकतो ना आता त्याच्यावरती सरकारने परत त्याला रिनोव्हेशन करून 2 गाड्या करून तिथे 3 तोफा व्यवस्थित केल्या आणि बाकीच्या 4 तोफा साईडला ठेवलेल्या आहेत. नमस्कार. मुख्याध्यापक जीप शाळा कुसगाव बुद्रुक आशा मानकर. मी या ठिकाणी शाळेमध्ये जे साहसी खेळाचे उपक्रम दाखवले जातात त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. इथे लाठीकाठी प्रशिक्षण मुलांना देण्यात आलेलं आहे. नंतर तलवारीचे विविध प्रकार दाखवलेले आहेत आणि तलवार कशी चालवायची याचं प्रात्यक्षिक मुलांना दाखवलेलं आहे. त्यानंतर मुलांना गड आणि किल्ल्याची माहिती होण्यासाठी आम्ही सहल काढून पुणे दर्शन सहलमध्ये शनिवारवाड्याची माहिती मुलांना शनिवारवाडा दाखवला आणि त्याची माहिती मुलांना दिली. तसंच लोहगड किल्ल्याला सुद्धा सहल काढून मुलांना लोहगड किल्ल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर स्वच्छता उपक्रमामध्ये सुद्धा शाळेतल्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि गावाची आणि शाळेची स्वच्छता मुलांनी केलेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम राजमाता जिजाऊ जयंती साजरी करून मुलींनी राजमाता जिजाऊंचा वेशभूषा धारण करून जिजाऊंबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच सावित्रीबाई जयंती साजरी करताना सुद्धा मुलींनी सावित्रीबाईंच्या वेशात येऊन त्यांच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शिवरायांच्या वरती आधारित गीतांचा समावेश सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. दुसरं असं की शाळेमधील परसबागेमध्ये शिक्षकांनी स्वतः भात लावणी करून भात लावणीचं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवलेलं आहे. पालक आणि मेथी याचा सुद्धा परसबागेमध्ये उपयोग करून त्याचा शालेय पोषण आहारामध्ये उपयोग करण्यात आलेला आहे. त्यानंतर शाळेमध्ये निर्मिती फाउंडेशन डॉक्टर सीमा शिंदे यांच्या अंतर्गत आम्हाला पॉटरी मशीन शाळेला भेट दिलेली आहे. त्या पॉटरी मशीनच्या अंतर्गत आम्ही मातीच्या वस्तू बनवणे, पंत्या बनवणे, कुंड्या बनवणे असं प्रशिक्षण मुलांना देत असतो. नंतर गणपती बनवणे हा मागील 3 वर्षापासून आम्ही हा उपक्रम शाळेमध्ये घेतो. गणपतीच्या अगोदर 8 दिवस हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये घेतो. विद्यार्थी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आपली कला वापरून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बनवतात. आपल्या गणपती शेजारी त्यांनी बनवलेला गणपती बसवतात आणि तो आपल्याच घरी घरच्या पादलीमध्ये त्याचं विसर्जन करतात. म्हणजेच कुठल्याही प्रकारे पर्यावरणास हानी पोहोचत नाही हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेला आहे. त्यानंतर गुड टच बॅड टच चे प्रशिक्षण मुलींना शाळेमध्ये दिले जाते. टीव्हीवरती वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना गुड टच बॅड टचचं हे प्रात्यक्षिक दाखवलं जातं. नंतर व्यावसायिक प्रशिक्षण मुलांना कळावं यासाठी रोपवाटिका शाळेमध्ये तयार करण्यात येते. त्या ठिकाणी रोपवाटिका तयार करताना विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत. धन्यवाद. नमस्कार, सर्वांना जय शिवराय. माझे नाव पूनम गणेश गोलदर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव बुद्रुक ह्या शाळेमध्ये इयत्ता 7वीत शिकते. महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या किल्ल्याच्या स्पर्धेत आम्ही राजगड बनवला. मला तर किल्ल्याबाबत कधी माहिती घेण्याची उत्सुकताच नव्हती, परंतु आम्ही जसं किल्ला बनवू लागलो तेव्हापासून मला किल्ल्याबद्दल माहिती घेण्याची खूप उत्सुकता लागली. आणि ह्या काळात शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल न पाहता शिवाजी महाराजांच्या काळातील पुस्तके वाचली तर इतिहास समजेल, असाच आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. आज या ठिकाणी किल्ले बनवा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसगाव या शाळेने अतिशय सुंदर आणि देखणा असा राजगड हा किल्ला तयार केलेला आहे. युनेस्को मार्फत मावळ तालुक्यातील लोहगड, त्याचप्रमाणे राजगड आणि शिवनेरी या 3 किल्ल्यांची निवड केलेली आहे. आणि त्यामध्ये किल्ले बनवा स्पर्धेसाठी हे 3 किल्ले ठेवण्यात आलेले होते. आणि त्याच्यामध्ये हा जो कुसगाव ग्रामस्थ असतील, शाळा व्यवस्थापन समिती असेल, पंचायत समिती सदस्य असतील आणि यांनी सर्वांनी मिळून हा जो किल्ला तयार केलेला अतिशय देखणा आणि
सुंदर किल्ल्याचं हुबेहूब प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर मावळ पंचायत समिती शिक्षण विभागाला नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही भूषणावह गोष्ट आहे आणि अतिशय बारकावे या ठिकाणी टिपलेले आहेत. तर खरोखर म्हणजे हा किल्ला पाहून ग्रामस्थ असतील आणि शाळा असेल या सर्वांचं कौतुक करावं वाटतं आणि प्रत्येक बारकावा या ठिकाणी टिपलेला आहे. अतिशय म्हणजे कुठं मंदिर आहे, कुठं काय आहे, कोणत्या रस्त्याने कसं वरती जायचं हे बारकावे या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि अतिशय म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल असा या राजगडाची सुंदर प्रतिकृती या ठिकाणी आपण साकार केलेली आहेत. खूप खूप म्हणजे मन गहिवरून आलं. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. तसं आता असं मावळातल्या मावळ्यांनी तयार केलेली ही प्रतिकृती अतिशय मन गहिवरून आलेलं आहे. कुठंतरी माझ्या राजाची मला या ठिकाणी आठवण येते आणि निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांचं ते दैवत आहे आणि त्या दैवताची आज आपण या ठिकाणी मोठ्या मनोभावे पूजा केलेली आहे आणि या राजगडाच्या प्रतिकृतीतून अतिशय देखणा असा किल्ला साकारण्याचा तुम्ही अतोनात प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असा हा स्वराज्याची राजधानी असलेला पहिला राजगड हा जो किल्ला आहे या ठिकाणी अतिशय देखण्या स्वरूपात आपण या ठिकाणी साकारलेला आहे. खरोखर सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे आणि मावळ पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी मावळमध्ये आम्ही किल्ले बनवा स्पर्धा हे केल्या, परंतु 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे सगळं पाहणं अगदी हे बारकावे टिपणं शक्य नव्हतं. म्हणून कुठंतरी प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याचा आज या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर देखणा किल्ला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. निश्चितच आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशी प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळालेली. तर सर्वांना मी या प्रदर्शन आणि अतिशय सगळ्या बारकावे या ठिकाणी तुमच्या शस्त्रास्त्र असतील, त्याच्यानंतर नाणी असेल, म्हणजे ऐतिहासिक ठेवा जपण्याचं काम या ठिकाणी या कुसगाव म्हणजे ज्या मावळचा लोहगडाच्या कुशीजवळ वसलेलं हे कुसगाव आणि त्या ठिकाणी ही प्रतिकृती सादर केलेली आहे आणि प्रत्येक याचं प्रदर्शन म्हणजे किल्ला म्हणजे वरती दगड आणण्यापासून माती आणण्यापासून जे जे काही केलेलं आहे ते सगळं या ठिकाणी टिपलेलं आहे. आणि हे जे गाव आहे हे या किल्ले बनवा स्पर्धेमध्ये अतिशय पूर्वीपासून आणि या ठिकाणी असणारे जे शिवदुर्गप्रेमी आहेत त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी डोळ्याचं पारणं फेडणारी पाहायला मिळाली. तर निश्चितच तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. तर या ठिकाणी अतिशय चांगला योग आला आणि जय भवानी, जय शिवाजी.